राष्ट्रीय सुरक्षा आणि दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताने नुकताच एक मोठा विजय मिळवलाय। राष्ट्रीय तपास यंत्रणेने म्हणजेच NIA मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कुख्यात दहशतवादी संघटना ISISच्या स्लीपर सेलशी संबंधित 2 प्रमुख फरार आरोपींना अटक केली आहे। ही कारवाई भारतातील ISISच्या हिंसक कारवायांना रोखण्यासाठी NIAच्या सातत्यपूर्ण आणि कठोर प्रयत्नांचे प्रतीक आहे। आज आपण या प्रकरणातील तपशील, त्याची पार्श्वभूमी जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। या प्रकरणातील 2 आरोपी आहेत अब्दुल्ला फैयाज शेख, ज्याला डायपरवाला म्हणूनही ओळखले जाते, आणि तल्हा खान। हे दोघे गेल्या 2 वर्षांपासून फरार होते आणि त्यांच्या विरुद्ध मुंबईतील NIA विशेष न्यायालयाने गैरजामीनपत्र वॉरंट जाहीर केले होते। त्यांच्या अटकेसाठी NIAने प्रत्येकी 3 लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते। शुक्रवारी रात्री उशिरा जकार्ता, इंडोनेशियाहून भारतात परतत असताना इमिग्रेशन ब्युरोने त्यांना विमानतळाच्या टर्मिनल 2 येथे ताब्यात घेतले। ही अटक NIAच्या गुप्तचर यंत्रणा आणि आंतरराष्ट्रीय समन्वय यांचे यश दर्शवते। हे प्रकरण 2023 मधील पुण्यातील एका गंभीर गुन्ह्याशी संबंधित आहे, जिथे या आरोपींनी ISISच्या स्लीपर सेलचा भाग म्हणून स्फोटके तयार केली आणि त्यांची चाचणी घेतली। NIAच्या तपासानुसार अब्दुल्ला फैयाज शेख याने पुण्यातील कोंढवा परिसरात भाड्याने घेतलेल्या घरात ही स्फोटके तयार केली। 2022-23 या कालावधीत या आरोपींनी तिथे बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली होती आणि एका स्फोटकाची नियंत्रित चाचणीही घेतली होती। या कारवायांचा उद्देश भारतातील शांतता आणि सांप्रदायिक सलोखा बिघडवणे आणि ISISच्या हिंसक विचारसरणीला पुढे नेत इस्लामिक राजवट स्थापन करणे हा होता। या प्रकरणात एकूण 10 आरोपींवर खटला दाखल करण्यात आला आहे, ज्यापैकी 8 जण आधीच अटकेत असून न्यायालयीन कोठडीत आहेत। या सर्वांनी मिळून भारतातील आंतरिक शांतता आणि सांप्रदायिक सलोखा नष्ट करण्यासाठी आणि ISISच्या हिंसक अजेंड्याला पुढे नेण्यासाठी कट रचला होता। या आरोपींवर बेकायदेशीर कृत्ये कायदा, स्फोटक पदार्थ कायदा, शस्त्रास्त्र कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। या प्रकरणात आधीच सर्व 10 आरोपींविरुद्ध चार्जशीट दाखल करण्यात आले। अब्दुल्ला फैयाज शेख आणि तल्हा खान यांच्यासह या प्रकरणातील इतर आरोपींची नावे आहेत मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनुस साकी, अब्दुल कादिर पठाण, सिमाब नसीरुद्दीन काझी, जुल्फिकर अली बरोडावाला, शमील नाचन, आकिफ नाचन आणि शाहनवाज आलम। हे सर्वजण ISISच्या स्लीपर सेलचा भाग होते आणि त्यांनी भारतात दहशतवादी कारवायांचा कट रचला होता। या अटकेमुळे भारताचे दहशतवादाविरुद्धचे झिरो टॉलरन्स धोरण पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे। NIAने ISIS सारख्या दहशतवादी संघटनांना भारतात पाय रोवू न देण्यासाठी सातत्याने प्रभावी कारवाया केल्या आहेत। गुप्तचर माहिती, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि कठोर कायदेशीर कारवाईच्या माध्यमातून NIAने या प्रकरणात महत्त्वपूर्ण यश मिळवले। ही अटक भारताच्या सुरक्षा यंत्रणेच्या सक्षमतेला आणि दहशतवादाविरुद्धच्या दृढ निश्चयाला दर्शवते। या दोन्ही आरोपींना आता NIA विशेष न्यायालयात हजर केले जाईल, जिथे त्यांच्या विरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई होईल। या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे आणि NIA देशातील इतर संभाव्य दहशतवादी कारवायांना रोखण्यासाठी सतर्क आहे। दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे। जर तुम्हाला कोणती संशयास्पद माहिती किंवा संशयास्पद व्यक्तींबद्दल काही माहिती मिळाली तर कृपया तातडीने स्थानिक पोलीस किंवा NIAशी संपर्क साधा। आपल्या सतर्कतेमुळे आपण आपला देश आणि समाज सुरक्षित ठेवू शकतो। भारताने नेहमीच दहशतवादाविरुद्ध कठोर पावले उचलली आहेत आणि ही अटक त्याच दृढ निश्चयाचे प्रतीक आहे। दरम्यान या सर्वाबद्दलचं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राइब करा। धन्यवाद।